विद्यार्थ्यांच्या पुढे नमावं लागलंय। मुख्यमंत्री फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार आहेत। सध्याची मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडणवीस आता तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत। सध्याच्या वेगवान घडामोडी, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय। आज आषाढी वारीचा दिवस पंढरपूरमध्ये होते आणि आता मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यासाठी तातडीनं आता दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। कारण जे आहे ते काही वेळात स्पष्ट होईल, माहिती जी आहे ती आपल्याला मिळेल। मात्र आताच्या घडीची महत्त्वाची बातमी ही दोन दृश्य, एकीकडे अपडेट्स आपण पाहताय, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, जंतर मंतरवर जल्लोष सुरू आहे आणि दुसरीकडे आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे तातडीनं रवाना झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सध्याची ही महत्त्वाची बातमी पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची, एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरीकडे फडणवीस तातडीनं दिल्लीकडे रवाना। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीकडे आता रवाना झालेले आहेत। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहे। मुख्यमंत्र्यांचं नियोजित शेड्यूल आज दुपारनंतर नागपुरात होतं। नागपुरात सायंकाळी आणि उद्या दिवसभर काही कार्यक्रम होते, परंतु अशी माहिती आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला आणि तातडीच्या बैठकीसाठी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलेलं आहे। त्यामुळे सोलापूरहून ते नागपुरात न येता थेट दिल्लीला गेल्याची माहिती आहे। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि दिल्लीमधलं जे राजकारण आणि हे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, दिल्लीत होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण की त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात भव्य असं आरोग्य शिबिर उद्या होणार होतं, त्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री जाणार होते। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते तातडी